नमस्कार, माझे नाव श्रीमती ज्योती मोहन जाधव आणि माझ्या शाळेचे नाव आहे पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आज आमच्या शाळेमध्ये इयत्ता 3री वर्गामध्ये आम्ही परिसर अभ्यास या विषयाचा एक घटक अभ्यासत आहोत। त्याचं नाव आहे दिशा व नकाशा। त्याचं नाव आहे दिशा व नकाशा आणि या पाठातील नकाशाशी मैत्री हा घटक आम्ही या पाठातील अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया। आज वार मंगळवार, आजची तारीख आहे 27 जानेवारी 2026। तर मुलांनो, तुम्हाला माहित असेल की आपण मागच्या पाठामध्ये काय पाहिलं होतं की दिशा आपण शिकलो होतो, दिशांचा आपण अभ्यास केला होता। त्यामध्ये आपण मुख्य दिशा किती पाहिल्या होत्या रे? 4। मुख्य दिशा किती आहेत? 4। कोणकोणत्या? व्हेरी गुड। पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ह्या 4 काय आहेत? मुख्य दिशा आहेत। बघा, ज्याप्रमाणे 4 मुख्य दिशा आहेत त्याप्रमाणे 4 काय आहेत? उपदिशा सुद्धा आहेत। कोणत्या कोणत्या आहेत बरं? बरोबर, व्हेरी गुड। आता तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक देखील दिली होती। ह्या नकाशामध्ये नकाशा वाचन करताना आपण दिशा, कुठली दिशा कोणत्या बाजूला आहे हे कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी। बघा, या ठिकाणी आपण पाहिलं होतं की ज्या वेळेस आपल्याला मुख्य दिशा समजतात, हो की नाही, ज्या वेळेस आपण नकाशा वाचन करतो त्यावेळेस बघा नकाशामध्ये फक्त अशी वरची दिशा दिलेली असते, इथं ऊ लिहिलेलं असतं का असं? या ऊ या अक्षराचा काय अर्थ आहे? उत्तर। बघा, ऊ म्हणजे उत्तर। जर आपल्याला एक दिशा माहित असेल तर आपण सगळ्या दिशा सांगू शकतो। बघा, आता ही जर उत्तर असेल तर त्याच्या बरोबर अपोजिट साइडची जी दिशा आहे ती कोणती आली? व्हेरी गुड। बघा, दक्षिण आणि उत्तर। बघा, याच्या उजव्या बाजूला कोणती आली? कोणती आली? पूर्व। बरोबर का? बघा, आणि पूर्वच्या समोर कोणती दिशा आली? व्हेरी गुड। बघा, ह्या 4 काय झालेल्या आहेत? तर मुख्य दिशा झालेल्या आहेत। तसे ह्या मुख्य दिशा आहेत तसेच बघा बाळांनो, आपण आता उपदिशा पाहणार आहोत। बघा, या 4 दिशांच्या मध्ये काय असतात? 4 उपदिशा देखील दिलेल्या असतात। बघा, इकडची कोणती असते? वायव्य। इथे ईशान्य। इथे कोणती असते? नैऋत्य। इकडे कुठली असते? एकदम छान। बघा, आपण कोणती ट्रिक बघितली होती रे? तर आपण ह्याचे पहिले जे अक्षर आहेत या उपदिशांचे, बघा, वा, ई, नै आणि आ। वा, ई, नै, आ हे 4 अक्षर आपण काय केले होते? लक्षात ठेवले होते। वाई नेया। मग बरोबर वा, ई, नेया असं मानून घेतलं तर त्या अक्षरावरून आपल्याला बरोबर दिशेचं सुद्धा नाव काय करतं? समजत असतं। म्हणजे बघा, ईशान्य ही दिशा आहे ना, ईशान्य दिशा उत्तर आणि पूर्व या 2 दिशांच्या मध्ये येत असते। त्यानंतर बघा, आग्नेय दिशा। सांगा बरं, कोणत्या 2 मुख्य दिशामध्ये येते? हा, बघा, आग्नेय दिशा, पूर्व आणि दक्षिण। आता मोठं वर करायच्या। नैऋत्य ही उपदिशा कोणत्या 2 मुख्य दिशांच्या मध्ये येते? विराटपासूनच सांगा। हा, पश्चिम आणि दक्षिण। व्हेरी गुड। पश्चिम आणि दक्षिण। आणि बघा, वायव्य ही उपदिशा कोणत्या 2 मुख्य दिशांच्या मध्ये येते? आवडी सांग। उत्तर, पश्चिम। सगळ्यांना आले का लक्षात? तर पहा, आपण आता पाहिलं की या अक्षराला लक्षात ठेवून आपण दिशा सांगू शकतो। वा, ई, ने, आ। वा, ई, ने, आ। मग या दिशांचा आपल्याला काय बरं उपयोग होतो? ज्या वेळेस आपण नकाशा वाचन करत असतो त्यावेळेस आपल्याला नकाशामध्ये एखादे राज्य कोणत्या दिशेला आहे, एखादा जिल्हा कोणत्या दिशेला आहे हे समजण्यासाठी दिशांचा उपयोग होत असतो। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पृथ्वीपासून। पहा, इथे माझ्या समोर तुम्हाला इथं पृथ्वी गोल दिसत असेल, दिसते का तुम्हाला? हो। बघा, इथे पृथ्वी गोल आहे। काय आहे? पृथ्वी गोल। या पृथ्वी गोलावर बघा कोणता रंग सगळ्यात जास्त तुम्हाला दिसतोय? निळा। मग जे निळ्या रंगामध्ये दिसते ते सगळं काय आहे? पाणी आहे। बघा, आणि जे दुसऱ्या रंगाचं आहे, पिवळं, हिरवं, लाल, आहे की नाही, गुलाबी, ती सगळी आहे जमीन। ती काय आहे? जमीन।
काही जमिनीचं आहे. मग या जमिनीच्या तुकड्याला काय म्हणतात? खंड म्हणतात. काय म्हणतात? खंड. आता हा नकाशा आपण हे पृथ्वी गोलाचा आपण नकाशा पाहूया या ठिकाणी बघा. दिसते का रे? दिसते शौर्य? हा बघा या ठिकाणी कुणाला काय आहे? नकाशा दिलेला आहे. कसा नकाशा आहे हा? जगाचा नकाशा आहे. कशाचा नकाशा आहे? जगाचा नकाशा. बघा हे जी जमिनीचे तुकडे तुकडे होते की नाही ते हे या ठिकाणी मांडलेले आहेत. मग हे जे जमिनीचे तुकडे आहेत त्याला म्हणतात खंड. त्याला काय म्हणायचं? खंड. आपले एकूण तुकडे किती आहेत आपल्या पृथ्वीवर? 7. किती तुकडे आहेत? 7. त्यांची आपण नावं बघूया. बघा पहिला आहे आशिया, सगळ्यात मोठा खंड. त्याचं नाव काय आहे? आशिया. त्याच्या बाजूचा आहे युरोप. त्याच्या खाली आफ्रिका. इकडे कोणता आहे? दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिका. हा कोणता आहे? उत्तर अमेरिका. हा कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. हा बघा किती झाले हे? 6. आणि आपल्याला किती खंड बघायचे? 7. बघा ह्याच्या खाली सगळ्यात खाली जो खंड आहे दिसतो तुम्हाला पांढऱ्या रंगाचा, हा एक 7वा खंड आहे. त्याचं नाव आहे अंटार्क्टिका. तो आपल्या पृथ्वीच्या बरोबर खाली आहे. बघा जर आपण हा पृथ्वीगोल बघितला तर ह्याच्या बघा बरोबर दिसतो खालच्या बाजूला हा पांढरा, हा आहे 7वा खंड. त्याचं नाव आहे अंटार्क्टिका. आणि बघा या खंडावर संपूर्ण बर्फ पसरलेला आहे म्हणून तो पांढऱ्या रंगामध्ये दाखवलेला आहे. या खंडावर अजिबात मनुष्य वस्ती नाही. माहिती का तुम्हाला? आता ज्याप्रमाणे इथे 7 खंड दिलेले तसे हे जे पाणी आहे हे सगळं महासागर आहे. महासागर म्हणजे काय? बघा सागर म्हणजे समुद्र, म्हणजे लहान समुद्र, आणि त्याहून मोठ्या आकाराचं पाणी त्याला म्हणायचं महासागर. अशी किती महासागर आहे? 5 महासागर आहे. किती महासागर आहे? 5. त्यांचे नाव आता आपण पाहूया ना. बघा अमेरिका खंडाच्या ह्या बाजूला जो महासागर आहे त्याचं नाव आहे पॅसिफिक महासागर. काय नाव आहे? पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागर. त्यानंतर इथे जे आहे बघा पाणी जगामध्ये त्याचं नाव आहे अटलांटिक महासागर. काय नाव आहे? अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागर. बघा हा जो समुद्र आपला महासागर आहे आपल्या देशाच्या खाली आहे बघा, हा याचं नाव आहे हिंदी महासागर. याचं नाव काय आहे? हिंदी महासागर. याच्यावरती जो महासागर आहे तो आहे आर्क्टिक महासागर. कोणता आहे? आर्क्टिक महासागर. किती झालेले? 4 झाले. आणि सगळ्यात जो खालचा त्याचं नाव आहे दक्षिण महासागर. दक्षिण महासागर. बघा असे हे काय आहेत? 5 महासागर आपल्या पृथ्वीवरती आहेत. 7 खंड आणि 5 महासागर आपल्या पृथ्वीवरती आहेत. कोण बरं याचं नाव सांगते? चल बरं आधी नाव सांग बरं खंडांचे. 7 कोणते कोणते खंड आहे? दाखव बरं इथं. दाखव इथं. हा आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. व्हेरी गुड. खूप छान. आणखी कोण सांगते बरं? हा कृष्ण पताने सांग बरं तू. 7 खंडांची नावं सांग. आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. व्हेरी गुड. किती आहे? 7 खंड. बघा जसे 7 खंड आहे तसे महासागर किती आहे? 5 महासागर. ये बरं पाऊस तू सांग बरं मला नाव द्यायचे 5. कोणते कोणते महासागर आपल्या पृथ्वीवर? लक्ष द्या सगळे. पॅसिफिक, अटलांटिक,
प्रदेश बघा. सगळ्यांना आलं का लक्षात? आपल्या पृथ्वीवर किती महासागर मग? 5 महासागर आणि 7 खंड. जो सगळ्यात मोठा खंड आहे त्या खंडाचं नाव आहे आशिया खंड. बघा या खंडावर आपण राहतो. आपला खंड कोणता आहे? आशिया. आपला भारत देश बघा या ठिकाणी वर दिसेल. आपला बघा या ठिकाणी हे खालची बाजू आहे भारताची आणि समजा ही वरची बाजू. हा भारत देश या आशिया खंडामध्ये येईल. आणि सगळ्यात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड. बघा सगळ्यात लहान खंड. मोठा खंड आशिया, लहान खंड ऑस्ट्रेलिया. काही लक्षात? आता आपण काय करूया, या नकाशावरचा जो भारत देश आहे फक्त भारत देशाचा आपल्या या ठिकाणी काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. बघा आता आपण इथं भारत देशाचा नकाशा काढूया का? जो भारत देश बघितला ना आपण आपल्या खंडामध्ये तो आता मोठा करू आपण या ठिकाणी. लक्ष द्या. दिसत आहे ना? हा दिसते का? आता बघा बरं छान दिसते का आपला भारत देश? बघा मोठा केलेला आहे. आता या भारत देशामध्ये जे तुकडे तुकडे किती आहे हे सगळं काय असेल? राज्य. भारत देश आहे आपला. पण ह्या देशामध्ये जे तुकडे तुकडे केलेले आहेत त्यांना म्हणायचं राज्य. असं किती राज्य आहेत आपल्या देशामध्ये? तर 28 राज्य आहेत. किती राज्य आहे? 28 राज्य. बघा आपल्या भारत देशामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. बघा इथे त्याचे नाव पण दिलेले आहेत. आता इथे मी काय करणार आहे, त्याचे नाव लिहिणार आहे राज्याचे. आपण लिहूयात. मला तुम्ही सांगा एक नाव. आपण 28 राज्यांचे नाव काय करूया या ठिकाणी लिहूया. लक्ष द्यायचं समोर. चला. महाराष्ट्र, आपण आज आपल्या भारत देशातील 28 घटक राज्यांची नावे अभ्यासलेली